नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे विदर्भामध्ये. आता ह्या लोणारच्या सरोवराच्या तिथे आणि विदर्भात आल्याच्या नंतर विदर्भातले शेतकरी भेटले आणि म्हटले की आत्ता पाऊस झाला, आता म्हणजे परत परिस्थिती काय राहील. तर सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पण बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू, हरभरा असेल, कांदा असेल काढून ठेवला. पण याच्यानंतर आता उद्यापासून मध्ये 22 मार्चपासून हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भ, मराठवाडा ह्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. राज्यात मग आता पाऊस कधी येणार? तर राज्यात विदर्भ, मराठवाड्यातल्या ज्यांचा कोणाचा आता याच्यातून बी काही जणांचा हरभरा राहिलाय, गहू राहिलाय, कांदा राहिलाय, तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 मार्चच्या अगोदर 30 मार्चच्या अगोदर तुमचा असं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या. कारण की राज्यामध्ये परत मार्च एंड म्हणजे 30 मार्च, 31 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल ह्या 4 दिवसामध्ये परत एकदा अवकाळीचं सावट राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातल्या कोरडवून शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग सांगायचं झालं तर हे पाऊस मग आता जसा वारं पाऊस पडला तसंच त्याच्यामध्ये वारं राहणार आहे, पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील राहणार आहे. म्हणून विदर्भ, मराठवाड्यातले शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा. मग सांगायचं झालं तर राज्यात मग पाऊस कसा पडणार आहे, तर राज्यात काय होणार आहे, 30 तारखेपासून 30, 31, 1 आणि 2 एप्रिलच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सर्वप्रथम कर्नाटकच्या शेतकऱ्याचे फोन आले की कर्नाटकमध्ये तंबाखू काढणं चालू आहेत. मग आम्ही तंबाखू काढावत का? त्या कर्नाटकच्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत म्हणजे काय तंबाखू काढून झाकून घ्यायची तर घ्या. कारण की 30 तारखेच्या नंतर तुमच्या कर्नाटक, तिकोटी म्हणजे बेळगाव, कर्नाटक राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटकच्या बाजूला तेलंगणा आहे. तेलंगणातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमचा हरभरा असेल, गहू असेल, साळ असेल तर तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत तुम्ही काढून सगळ्या व्यवस्थित आपला सुरक्षा स्तरी आणून ठेवा. कारण की 30, 31 आणि 1-2 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडं तेलंगणात बी पावसाचं वातावरण तयार होणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे, गारपीट देखील होणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्यामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, अकोट, वर्धा, अकोला, अकोट, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, जळगाव जामोद, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा. तर ह्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमच्या जे शेतामध्ये आता हरभरा असेल, गहू असेल, आता बऱ्याच शेतकऱ्याचे राहिलेले आहेत, तर तुम्ही काय करा, आता ह्या त्या 8 दिवसामध्ये काढून घ्या. कारण की राज्यात परत एकदा यापेक्षा जास्त पावसाचं वातावरण अवकाळीचं तयार होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक आलं घरी, काही जणांचं आणखीन राहिलेलं आहे. तर याच्यामधून देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही 30 तारखेच्या आत काढून घ्या. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, आता 25 आणि 26च्या दरम्यान राज्यामध्ये थोडं वातावरण खराब होणार आहे. पण ते नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण खराब राहणार आहे. म्हणून काही एवढं काही घाबरायची गरज नाही. 25-26च्या दरम्यान 25-26ला देखील महाराष्ट्रामध्ये आभाळ येणार आहे, पण तेवढं काही घाबरायची गरज नाही. पण राज्यातल्या शेतकऱ्याला म्हणजे विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा की 30 तारखेच्या आत तुमचं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या, कुटारं झाकून घ्या. म्हणून हे लक्षात येतं. वीट उत्पादकांना देखील सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या विटा झाकून ठेवा. कारण की वातावरण खूप खराब होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये वाऱ्याचं एक प्रमाण जास्त राहणार आहे, विजाचं एक प्रमाण जास्त राहणार आहे, गारपीट देखील होणार आहे. त्याच्यामुळे हे खास करून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि शेतकऱ्यांनी आपली पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका. कारण की ह्या पावसात देखील 2-4 ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी लिंबाव देखील वीज पडलेल्या दिसल्या, नारळाच्या झाडावर देखील वीज पडलेल्या दिसल्या. म्हणून शेतकऱ्यांनी ही खबरदारी म्हणून आपण आपलं काळजी घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. कारण की राज्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्याचं आणखीन काय झालं की
आणखीन जवळपास सांगायचं झालं तर आता 21 म्हणजे आणि 8 9 10 दिवस आहेत. त्याच्यामुळं तुमचं सुखरूप जे आलेलं पीक आहे ते घरी येऊ शकतं. म्हणून काही काळजी करू नका, लय गडबड देखील करू नका आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्या. परत एकदा सांगतो की 25-26च्या दरम्यान राज्यामध्ये एकदा वातावरण खराब होईल, पण ते काही सगळीकडे होणार नाही. त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही. फक्त काही जिल्ह्यातच होणार आहे. नांदेडकडं, इकडं लातूरकडं होईल, इकडे हिंगोलीकडं होईल, यवतमाळकडं होईल. म्हणजे जास्त काही एवढं घाबरायची गरज नाही. पण काय करा, 30 तारखेच्या आत तुम्ही काय करा, विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं आलेलं पीक 10 दिवसामध्ये कसं काढायचं तसं काढून घ्या. कारण की आणि माझी बऱ्याच शेतकऱ्याला विनंती की आता यूट्यूबमध्ये याच्यामध्ये बरेच व्हिडिओ आले, गारपीट चालू होती ना, आपण आपली ती पाळीव प्राणी जनावरे गाई म्हशी त्या गारेमध्ये उभ्या होत्या. तर काय करा, त्यांना देखील सुरक्षा स्थळी गोठ्यामध्ये बांधून ठेवण्याची तयारी ठेवा. कारण की मुखे प्राणी येतं, त्यांना तुम्ही नाही काळजी घेणार तर कोण घेणार. म्हणून ते व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झालेत. म्हणून तुम्ही काय करा, पाऊस सुरू व्हायच्या अगोदर आपण आपली गोठ्यामध्ये आणून बांधून ठेवावी. आणखीन याच्या नंतर डिटेल्स मेसेज आणखीन 2 ते 3 दिवसांना परत एकदा सविस्तर पुन्हा कोणत्या जिल्ह्यात पडेल पाऊस ते सगळं डिटेल दिल्या जाईल. धन्यवाद. अचानक वातावरण बदल झाला, परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.